महाराजांवरच्या व्याख्यानाची ही गाडी सर्व्हिसिंगची ही सकाळ वर्धापन दिनाची जाहिरात आहे. एवढे धंदे करायला लागतात आहे ना. ही काही करायला मला ती मोबाईलवर येते, आता व्हॉट्सअपवर येते ती यादी. अर्जंट मध्ये हा बातमीचा विषय. आमचं संमेलन काय ही कोपीवरची शाळा किती पोरांना वाचा येतं किती येत नाही. ही साहित्यिकांची परंपरा. साहित्यिकांची परंपरा आपल्याला का माहिती नाही ही मला ह्याच्यातनं सांगायची. एवढे उद्योग असल्यामुळं आपण इथपर्यंत पोचू शकत नाही लवकर. आणि सामान्य लोकांचा पण दोष नाही. सामान्य लोक आणि साहित्य यांचा लोकांना संबंधच दिसत नाही. त्यामुळं लोक तिथपर्यंत येत नाहीत. लोकांना काय पाहिजे हे अजून आपल्याला कळत नाही. जसं तुम्ही सांगितलं तसं दूध धारा महत्त्वाचे आहेत, दूध घालणं महत्त्वाचं आहे. कविता हा त्यांच्यासाठी फार शेवटचा पर्याय आहे. तो पहिला पाहिजे कसं करता येईल ते त्यांच्यापासून सुरुवात केली पाहिजे. जे तुम्ही केलं संमेलन सुरू व्हायच्या आधी 1 तास तुम्ही जे केलं हे खरं संमेलन आणि संमेलनाचं आउटपुट होतं. बारामतीला आपल्या इतिहास नाही, फक्त बाबूजी नायकांचा वाडा हाच आपला इतिहास असा आपला आत्तापर्यंत समज होता. पण काही नवीन साहित्य कागदपत्र उपलब्ध झाली आणि ती पण गुजरातला शोधायला जावं लागलं. तेव्हा कळालं की बारामतीला फारच मोठा इतिहास आहे. इतिहासाच्या अंगाने साहित्याच्या अंगाने सुद्धा हा शोध व्हायला पाहिजे, पण माहीत नाही आपल्याला. आपल्याला सुरुवात मोरोपंतांपासून करायला लागते. मोरोपंतांच्या आधी श्रीधर स्वामींचा एक आपल्या बारामतीला इतिहास आहे. आपल्या बारामतीत नदी काठाला जे काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे तिथं बसून श्रीधर स्वामींनी शिवलीलामृत नावाचा ग्रंथ लिहिला आणि बराच काळ त्यांचं वास्तव्य इथं होतं. ते मोरोपंतांच्या आधी ते सगळं साहित्य भक्ती संप्रदायातलं आध्यात्मिक अशा पद्धतीचं होतं. 1658 शिवाजी महाराजांच्या कालावधीतला तो काळ होता. तो त्यांनी पांडव प्रताप, पांडुरंग महात्म्य आणि आपल्या पंढरपूर जेजुरीचं मल्हारी महात्म्य सुद्धा त्यांनी लिहिलं होतं. हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. त्याच्यानंतर मोरोपंतांचाच कालावधी आपल्याला माहिती. पण खूप जुनं मला एक कागद सापडला. आपल्या तरडोलीमध्ये 1498 मध्ये एक मोठी लढाई झाली आणि त्या लढाईचं वर्णन एका चौपाई, त्या काळात त्याला चौपाई म्हणलं जायचं. आता आपण त्याला काय इतिहासाचं साधन म्हणू किंवा कविता म्हणू आपण त्याला. 1498ला ती चौपाई लिहिली गेली. 1498ला ती लढाई झाली आणि त्याच्या काही वर्षांनी ती चौपाई आपल्या इथल्या एका कवीने लिहिली. त्या कवीचं नाव आहे रायाजी पिंगळे. तो ब्राह्मण कवी होता. त्यांनी ती चौपाई लिहिलेली. म्हणजे तो त्याच्या बऱ्याच चौपाई असणार आहेत, बरंच त्याचं लेखन असणार आहे. पण आपल्या सगर समाजाने जो शोध घेतला गुजरातला जाऊन, तर त्यांनी फक्त त्यांच्या जातीचा शोध घेण्यासाठी, आपल्या वंशजांचा शोध घेण्यासाठी, आपण कोण आहोत त्याचा शोध घेण्यासाठी जो प्रयत्न केला त्यातून त्या रायाजी पिंगळीचं ते काव्य हाती आलं. तर त्यानं जे चौपाई लिहिली त्याच्यामध्ये आपल्या बारामती तालुक्यातल्या 16 गावांचा उल्लेख आहे. 16 गावातले चोरटे, वायाळ, खोमणे अशा गावडे अशा कुटुंबांचा उल्लेख आहे. तर त्याच्यामध्ये तुर्की आक्रमण त्या काळात नगरवरून आलेला हाजी मखान आणि कासिमिया ह्यांनी आपल्या तालुक्यावर आक्रमण केलं होतं. आणि ह्या 16 कुटुंबातल्या लोकांनी तालुक्यातलं किंवा त्यांचं सैन्य घेऊन त्या आक्रमकांशी 2 हात केले होते. अशा पद्धतीचा तो तरडोलीचा इतिहास आहे. तो त्या कवितेतून आलेला आहे. त्याच्यानंतर गुणवडीला एक युद्ध झालं होतं. ते हे 1498च्या पण आधी 1311 मध्ये देवगिरीचं राज्य अल्लाउद्दीन खिलजीने खालसा केलं आणि मलिक काफूरला दक्षिणेकडे जायची जबाबदारी दिली. तो दक्षिणेकडे जात असताना त्याला कुणीच अडवलं नाही.
देवगिरीपासून आपल्यापर्यंत. पण आपल्या नीरा नदीच्या तटावर निराकाराचा जिथं संगम होतो त्या ठिकाणी शिरसुपळच्या करणसिंग गावडे ह्या सरदारानं त्या मलिक काफूरच्या सैन्याला तिथं अडवलंय आणि तिथं घनघोर युद्ध झाले. त्या युद्धात स्वतः करणसिंग गावडे आणि 22 सैनिक मोठे लोक, बारक्या सैनिकांचं कधी मोजमाप होत नाही, मावळ्यांचं कधी मोजमाप होत नाही, पण 12 मोठे योद्धे धारातीर्थी पडले होते. त्यात करणसिंग गावडे होता. तर ते युद्धगीत उपलब्ध आहे. ही मोरोपंतांच्या आधीच्या काही गोष्टी. त्याच्यामध्ये शिरसुपळच्या गढीचा उल्लेख आहे. आकाशदादा गावड्यांची शिरसुपळची गढी, त्याचा त्या युद्धात उल्लेख आहे. आपल्या होळच्या ढगाई मातेचा त्या युद्धगीतात उल्लेख आहे. आणि गुणवडीला जे आपण दत्त मंदिर म्हणतो ते दत्त मंदिर नसून ते दत्तोबा मंदिर आहे. ते दत्तोबा म्हणजे त्या गावड्यांचंच नाव आहे, करणसिंगांचंच. शेजारी दत्त मंदिर होतं एक छोटंसं, त्याच्या शेजारी दत्तोबा मंदिर आपण म्हणतो त्या गावड्याचं ती समाधी आहे. आणि त्या मंदिराच्या शेजारी 3 सतीच्या शिळा आहेत. त्या युद्धगीतामध्ये असा उल्लेख आहे की करणसिंग गावडेची पत्नी पद्मिनी आणि तिच्याबरोबर काही महिला सती गेल्या, तर त्या सतीच्या शिळा आहेत. असा हा आपला दोन्ही इतिहास मला आढळले. आणि ह्याच्या मी बातम्या पण केल्या होत्या सकाळमध्ये. त्या कोरोना काळात प्रसिद्ध झाल्यामुळं लोकांच्याकडे फार वाचले गेले नाहीत. गुगलवर तुम्ही गेला तर त्या तुम्हाला सविस्तर त्या विषयाच्या बातम्या आणि त्याचे ऑथेंटिक कागद सापडतील. हे एव्हिडन्स गुजरात सरकारच्या आर्कॉलॉजी डिपार्टमेंटमधले आहेत, त्यामुळे ते ऑथेंटिक आहे. त्याच्यानंतर नजर तुमची इकडे फिरवा आणखी. मी गप्पा मारल्यासारखं बोलू शकतो, वक्त्यासारखं. तुमच्याकडे बघायचं म्हणजे परत तिथं ब्लँक व्हायचं. बस तेवढं बस जात. मोरोपंत आपल्याला केकावलीतून माहिती आहेत. त्यांच्या 121 केका आपल्याला माहिती आहेत. केका म्हणजे मोर जो आवाज काढतो त्याला केका म्हणतात. मोर ओरडतो त्याला केका, मोराने केका दिले असं म्हणतात. त्या मयुराच्या केका म्हणजे मोरोपंत म्हणजे मयुरापासूनचं एक नाव आहे. त्यांच्या आतला आवाज किंवा त्यांना बाहेर पडावे वाटलेल्या भावना असं त्या केकावलीत लिहिलेले आहेत. त्या केका आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, किंवा आपल्या मनातला अर्थ धावा अशा अर्थानं त्या केकावली त्यांनी त्याला नाव दिलेलं आहे. आणि त्या आर्या आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत. बारामतीकरांना मोरोपंतांची बारामती, त्याच्यानंतर शरद पवारांची बारामती, अशा 2च ओळखा आहेत. बोला. मुलांना तुम्हाला सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो माहिती. सुविचार नाव आहे, आपण ऐकायचो. शिक्षक चांगलं आहे शिक्षक तुम्हाला हा सुविचार शिकवत नाहीत. महात्मा गांधींचा नेहमी खरे बोलावे हा सुविचार माहिती आहे का? माहिती आहे ना? ते सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, हे त्या मोरोपंतांचं प्रसिद्ध आहे की जे महाराष्ट्रभर प्रत्येक मराठी माणसाला माहिती आहे. पण त्यांच्या जवळपास 6000 कविता आहेत आणि काही लाख त्यांच्या ओव्या आहेत. हे मोठं साहित्य मोरोपंतांनी लिहून ठेवलंय. ह्यासोबत त्यांनी रामायण, महाभारत, कृष्णविजय, हरिविजय असे ग्रंथ पण लिहिलेले आहेत. आणि आपल्या बारामतीत बाबूजी नाईकांनी त्यांना आश्रय दिला. बाबूजी नाईकांनी त्यांच्या वाड्यात त्यांना राहायला जागा दिली आणि शेजारी मंदिर असल्यामुळं तिथं बसून त्यांनी ते लिहिलेलं आहे. ते कलंकमतीचा झोडो विषय सर्वथा नावडो, ह्या ओवीमुळं आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे. मला सांगायचं आहे ते मादा देवकातेंचं जे तुम्ही उल्लेख केला. मादा देवकाते हा फारच मोठा बारामतीतला माणूस होता. 1945ला त्या माणसाचा नीरा वागजला जन्म झाला. अत्यंत साधारण कुटुंबातला माणूस. कदाचित त्या काळात सिनेमात अजिबातच पैसे मिळत नसल्यामुळं आणि सिनेमाचा आपला फार जवळचा संबंध होता, पण आपल्याला पटकथा, संवाद लेखन
हे कळत नसल्यामुळे आपल्याला त्यांचं नाव माहीत नसेल. धक्कादायक आहे की 150 चित्रपटांमध्ये त्यांनी संवाद लेखन, कथालेखन किंवा पटकथा लेखन केलेले आहे आणि चित्रपट गीतं लिहिलेली आहेत. त्यांच्या नावावर खूप प्रसिद्ध चित्रपट गीतं पण आहेत. पण आपल्याला रोशन सातारकरचं एक गीत सांगता येईल बघा. काही सिनेमांची नावं मी आवर्जून सांगतो की तुम्हाला कळेल. आपण जे लहानपणी सिनेमे पाहिलेत मोठे मोठे किंवा मोठ्या पडद्यावर, ते सिनेमे आपल्या मादा देवकाचे आहेत, बारामतीतल्या माणसाचे आहेत, हे आपल्याला लक्षात येईल. त्या सिनेमातलं आपल्याला निळू फुले माहीत असतो. आता थपाड्या सिनेमा आहे, थपाड्या सिनेमातलं निळूभाऊ आपल्याला माहिती आहे. पण तो सिनेमाचं पटकथा लेखन मादा देवकात यांनी केलं. त्या सिनेमातली गाणी मादा देवकात यांनी लिहिलेली आहेत. काही रोशन सातारकरांचं गाणं मगाशी मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना, हे गाणं मादा माहिती आहे बघा, पोरींना पण माहिती. हे गाणं मादा देवकात यांनी लिहिलेलं आहे. ते आली आली हो गोंधळ आला, हे पण मादा देवकात यांचंच गाणं आहे. गणराजाला करू मुजरा, हे गाणं महत्वाचं गाणं पण मादा देवकात यांचं आहे. थापाड्या, भटक भवानी, गण सुद्धा आहे आणि ते गण आहे. महत्वाच्या सिनेमांची नावं सांगतो मी. थापाड्या सगळ्यांना माहिती आहे. भटक भवानी सिनेमा आपल्यातल्या जवळपास जुन्या पिढीतल्या सगळ्यांनी बघितलेला. भन्नाट भानू सिनेमा आपल्याला भन्नाट आवडलेला आहे, तो मादा देवकात यांचा सिनेमा आहे. भामटा, तो मादा देवकांचा सिनेमा आहे. अगदी अलीकडचं 1991चं हळद रुसली कुंकू असलं, अश्विनी भावेन तो आपला तो सिनेमा सुद्धा मादा देवकात यांचं पटकथा लेखन त्याला आहे. पटलं तर होय म्हणा, हा एक प्रसिद्ध सिनेमा त्यांचा आहे. मादा देवकात यांची पुस्तकं पण आहेत. मगाशी मी तुम्हाला श्रीधर स्वामी सांगितलं, भक्ती संप्रदायातला माणूस. मोरोपंत, भक्ती संप्रदायातला माणूस, आध्यात्मिक. खरं सामाजिक लेखन आणि खरं वैचारिक लेखन बारामतीत सुरू झालं ते मादा देवकात यांपासून. मादा देवकात यांनी महात्मा फुले नावाचं पुस्तक लिहिलं. आरती गातो भीमरायाची हे पुस्तक लिहिलं. थापाड्या ह्या त्यांच्या पुस्तकावरूनच थापाड्या हा सिनेमा तयार झाला. दामिनी, कसेल त्याची जमीन, किळस अशी पण त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. महाभारत आणि रामायण हे 2 ग्रंथ अभंग रूपात त्यांनी लिहिलेले आहेत. म्हणजे मादा देवकात त्यांचं फारच मोठं काम आहे. गीत रामायण हे मला वाटतं नंतर आलं असेल. मादा देवकात त्यांचं अभंगातलं रामायण हे आधीचं असेल. त्यामुळे मादा देवकाती ही फार मोठं व्यक्तिमत्व होतं. कदाचित आपल्या बारामतीचं दुर्दैव की आपल्याला बारामतीत मादा देवकातींसारखा एवढा मोठा लेखक होऊन गेला, गायक, गीतकार होऊन गेला, हे आपल्याला माहीत नाही. नशीब आता सोशल मीडियाचं युग आहे, त्यामुळं हनुमंत चांदगुडे चित्रपटाचे गीतकार आहेत हे प्रत्येकाला माहीत झाले, किंवा पाठ्यपुस्तकात त्यांची कविता आल्यामुळं खरं ते माहीत झाले, आणि विद्यापीठाला कविता लागल्यामुळं विद्यापीठाच्या पोरांना ते माहीत झाले. हे आत्ताचं आपण आपलं नशीब समजू की आपण त्यात प्रवेश केला. अजून पण मादा देवकात त्यांच्या नावाने बारामतीमध्ये काहीतरी व्हायला पाहिजे, काहीतरी तिथल्या लोकांनी त्यांची दखल घेतली पाहिजे. त्यानंतरच्या काळात बारामतीत अनेक लेखक कवी तयार झालेत. संदीप सुभेदार नावाचे प्राजक्ता मॅडमला एक शिक्षक होते शिकवायला शारदानगरला. त्यांचा आई नावाचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे, पण माणूस प्रसिद्धीपासून खूपच दूर आहे. आपले रवींद्र कोकरे कथाकथनकार आज आहेत. त्यांची 3 पुस्तकं प्रसिद्ध आहेत, 4 पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 5वं आता साहित्य संमेलनामध्ये प्रकाशित होणार आहे. ते सगळे कथासंग्रह आहेत, पण ते महाराष्ट्राला कथाकथनकार म्हणून माहिती आहेत. युवराज खलाटे नावाचा एक शिक्षक आहे. हनुमंत चांदगुडे जसं रोज दारा काढून साहित्याची सेवा करतात, तसा तो माणूस रोज मोटर चालू करायचा तो दारी धरतो आणि इतर वेळात तो लेखनाचं काम करतो. त्याच्या 2 कादंबऱ्या आणि 1 कथासंग्रह प्रसिद्ध आहे. आता सचिन वाझे प्रकरण जे मुंबईत घडलं, खूप गाजलेलं प्रकरण, त्या सचिन वाझे प्रकरणावर क्रीम पोस्टिंग नावाची एक त्यांनी कादंबरी लिहिलेली आहे. बहुतेक ती कादंबरी लोकांपर्यंत पोचेल आणि
त्याचं प्रकाशन पण मला वाटतं प्रकाशन हनुमंत चांदगुडेंच्याच उपस्थितीत त्याचं झालेलं आहे. बोधे सरांचा विचार करायला पाहिजे बारामतीतले लेखक म्हणून, पण फक्त स्पर्श झाला त्यांचा बारामती तालुक्याला. ते सध्या निरीत राहतात आणि ते सातारचे आहेत म्हणून आपण त्यांच्यावर जास्त बोलत नाही. पण सगळ्यात आत्ताच्या घडीला महाराष्ट्रात ज्यांनी सगळ्यात जास्त लिहिलंय, लाखो पानं ज्यांनी लिहिलीत, तो लेखक म्हणजे वोबा बोधे. 70 तर कादंबऱ्याच त्यांच्या नावाने आहेत. कथासंग्रह आहेत, ललित आहे, नाटक आहे, कविता सोडून साहित्यातले सगळे प्रकार त्यांनी हाताळलेले आहेत. एक मोठं नाव आहे. माहीत नाही साहित्यातल्या ज्या प्रस्थापित वर्तुळाकडून, साहित्य संमेलनांकडून, मोठ्या साहित्य संमेलनाकडून त्यांची का उपेक्षा केली गेली माहीत नाही, आपला तेवढा अभ्यास नाही. मला राजन खान सरांनी सांगितलं की आपल्या तालुक्यातले जरा मला लेखक कवींचे नंबर दे. माझ्या डोळ्यापुढं 4-5च नावं आली सुरुवातीला. जगदीश पिंगळे, सोमनाथ सुतार, हनुमंत चांदगुडे अशी. पण मी जेव्हा निवांत यादी काढायला बसलो त्यावेळेला भरपूर यादी निघाली आणि मग लक्षात आलं की बारामतीत संमेलन घ्यायला काय हरकत नाही, की मला फक्त नावांचा उल्लेख करायचा आहे. आकाशदादा, युवराज खलाटे, रवींद्र कोकरे, स्वाती सोरटे, हनुमंत चांदगुडे, सोमनाथ सुतार. स्वाती सोरटे आपली गृहिणी आणि ती खूप चांगल्या कविता लिहिते. फक्त अजून तिने कधी कविता सादर केली असं मला वाटत नाही. छाया गायकवाड आहेत, अलका रसाळ आहेत. अलका रसाळ शिक्षिका असल्यामुळे त्यांना बरेच शिक्षकांच्यातून पुरस्कार मिळाल्यामुळे ते तालुक्याला माहीत आहेत. योगिता काळोखे खूप चांगली कवयित्री, पण ती पडद्याआड राहते, ती कधी अशी व्यासपीठावर आली नाही. खूपच दर्जेदार कविता आहेत योगिता काळोखेच्या. हनुमंतरावांना ती कदाचित माहीत असतील. प्रवीण ताटे सरांच्या नावावर 2 समीक्षात्मक ग्रंथ आहेत. कथा कविता ते लिहित नाहीत, पण समीक्षात्मक ग्रंथ आहेत. आणि एक चांगला समीक्षक महाराष्ट्राला मिळू शकेल अशा ताकदीचा तो माणूस आहे. तो पण शिक्षक संघटनांच्या, महाविद्यालयाच्या किंवा इतर व्यापांमध्ये अडकल्यामुळं, पण त्या माणसानं जर समीक्षक काम केलं तर खूप मोठा समीक्षक आपल्याला मिळू शकेल. डॉक्टर अजय दरेकर त्यांनी स्तंभलेखन केलं पुण्यनगरीला 2 वर्ष आणि संत साहित्यावर केली. त्याची 4-5 पुस्तकं होऊ शकतील त्यांनी केलेली नाही, पण मी साहित्यिक म्हणून त्यांचं आवर्जून दखल घेतो. डॉक्टर मनोहर जगताप सोमेश्वरला राहतात, त्यांचं BHMS डॉक्टर आहेत. ते पण खूप चांगले कवी आहेत. लेख बी येतील. त्यांचे लेख पण चांगले लिहितात, पण कवी म्हणून फार दर्जा आहे त्यांच्या कवितांना. आणि आपल्या मुर्टीचे डॉक्टर संजय सावंत हे डॉक्टरसुद्धा खूप संवेदनशील लेखक आहेत. त्यांचे काही ललित लेख, काही कथा खूप हृदयस्पर्शी असतात, तर त्यांचे पण पुस्तकं होऊ शकतात. आपल्या निंबूतच्या फरांदेनगरच्या रुपाली फरांदे त्यांची 2 पुस्तकं प्रकाशित आहेत. एक पुस्तक आपल्या अक्षर मानवणीचं राजन खान सरांच्या मी त्यांचं काढलेलं आहे. नीलम दगडे आपल्या पंधऱ्याची कदाचित माहीत नसेल, निरेमध्ये राहतात, पंधऱ्याचीच आहे. ती पण चांगल्या कविता लिहिते. तिच्या आपल्या धूळपेरणी अंकामध्ये दरवर्षी कविता असतात आणि तीसुद्धा पडद्यामागे राहणारी कवयित्री आहे. दीपाली ननवरे ही एक योगिता काळोखेसारखी दर्जेदार कवयित्री. ती मुख्याध्यापिका आहेत निंबूतल्या बासा काकडे विद्यालयात आणि त्या पडद्याआड राहूनच कविता लिहितात. पण त्या आपण मगाशी चर्चा झाली हनुमंतराव, मात्रा, वृत्त, छंदात कविता लिहिणे, ते वृत्तांमध्ये कविता त्या लिहितात आणि दर्जा आहे त्यांच्या कवितांना. दीपाली गायकवाड आश्रमशाळेची शिक्षिका आहे, ती पण चांगली लिहिते. तिचं एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. दीपाली मिलन साळुंके ही एक प्राथमिक शिक्षिका चांगलं लिहिते. राहुल निकम हा खूप मोठा कवी होऊ शकला असता, हनुमंत चांदगुडेंच्या तोडीचा कवी होऊ शकला असता, पण मागं पडला तो. म्हणजे त्याचं एक वाक्य कॉलेजला असताना माझ्या लक्षात आहे. त्याने एक कथा लिहून आणली होती. आम्ही बोधे सरांना ती कथा दाखवायचो, आम्ही लिहायचो आणि दाखवायचो. त्यावेळेला बोधे सरांनी व्यासपीठावरून त्याचं वाक्य सांगितलं होतं. बोधे सर त्या वाक्याच्या प्रेमात पडले होते. बोधे सर म्हणले, काय आहे राहुल निकमांनी वाक्य लिहिलंय, रान असं हत्तीच्या मस्तकासारखं, आज पेरायचं आणि उद्या काढायचं, असं दर्जेदार वाक्य त्यांनी लिहिलं होतं, पण तो मागं पडला.
आपल्या साहित्य प्रवाहात आणला तर आपल्याला एक चांगला कवी बारामतीला मिळू शकेल. संजय जाधव विस्तार अधिकारी बारामतीचे, ते गेय कविता लिहितात आणि कलाकार पण आहेत चांगली. सुनील पांडे हा निरेचा लेखक आहे, ह्याची पण खूप पुस्तकं आहेत. म्हणजे पुस्तकं पाडतो म्हणलं तर हरकत नाही, इतकी त्याची पुस्तकं आहेत. आणि साहित्य वेडा माणूस आहे, खूप लिहित असतो, रोज लिहित असतो. रेल्वेच्या प्रवासात त्याचं लेखन चालू असतं. तो रोज निरेतून पुण्याला नोकरीसाठी जातो आणि रोज लिहितो. बोधे सरांचा तो खरा विद्यार्थी म्हणायला हरकत नाही, कारण बोधे सर सुद्धा रोज लिहितात. आणि बोधे सरांचं एक लेखनाचं वैशिष्ट्य आहे, मी पाहिले, पेन ठेवला की संपला, कथा संपेपर्यंत तो पेन उचलत नाहीत आणि कथा पूर्ण झाल्यानंतर परत खडाखोड करत नाहीत. इतकी जबरदस्त प्रतिभाशक्ती असणारा माणूस. सोमेश्वर हायस्कूलला एक शिक्षक आहे सुभाष चिटकारे, आदिवासी भागात नाही, आणि मला पहिल्यांदाच कळालं की तो चांगल्या कविता लिहितो. अनिकेत फरांदे, त्याचा थांग कविता संग्रह राजन खान सरांच्या हस्तेच प्रकाशित झाला आहे. तो आपला अक्षरमानवचा कार्यकर्ताच आहे. संभाजी खोमणे आणि नौशाद बागवान हे 2 सोमेश्वरचे 2 नवकवी आहेत, ते पण खूप चांगलं लिहितात. त्यातून अजून काही लोक सुटले असतील, सदानंद करंदीकर वगैरे, ते खूप ज्येष्ठ आले. असं बारामतीला साहित्य परंपरा आहे, लिहिणारे लोक पण आहेत. आत्ताच्या घडीचं बारामतीतलं सगळ्यात मोठं नाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मी सांगलीला साहित्य संमेलनाला गेलो होतो, त्यावेळी मी एका वेगळ्या ठिकाणी काम करत होतो आणि त्या साहित्य संमेलनाला प्रमुख पाहुणे, संयोजकच होतो त्या संमेलनाचा, प्रमुख पाहुणे म्हणून विजय तेंडुलकर आले होते. विजय तेंडुलकरांना त्यावेळी ती विमानाचं तिकीट दिलं होतं. ते आम्हाला जास्त म्हणजे विशेष वाटलं की एका लेखकाला विमानाचं तिकीट देऊन बोलवू शकतात, एवढी साहित्यात ताकद आहे, आपल्याला पण भविष्यात लिहिलं तर पैसे मिळतील असं त्यावेळी वाटलं होतं. तर तसं काही नाही, हे लवकर लक्षात आलं आणि मग त्यातून जरा बाजूला झालो आणि आपलं पोटा पाण्याचं बघितलं. तर ते विजय तेंडुलकरांच्या मुलाखतीतला शब्द न शब्द मी विसरवळा आहे, पण माझ्या लक्षात आहे. ते विजय तेंडुलकरांना प्रश्न विचारला मुलाखतकारांनी त्यावेळी, 25 वर्ष झाली त्या गोष्टी, की तुम्हाला काय वाटतं की आजच्या घडीला महाराष्ट्रातला सर्वात मोठा लेखक कोणता, किंवा तुम्हाला आवडणारा लेखक कोणता? विजय तेंडुलकर म्हणजे त्यावेळेस बाबा, त्यांना बाबाच म्हणायचे, बाप माणूस. तर तेंडुलकर म्हणाले, आहेत नवीन पिढ्यांमध्ये काही चांगले लेखक आहेत, पण माझ्या आवडीचाच म्हणाल तर तो लेखक बारामतीला कुठंतरी राहतो. त्यांचं नाव काय म्हणजे, त्याचं नाव राजन खान. मग तिथं आम्हाला तपास लागला, राजन खान नावाचा जो लेखक आहे तो बारामतीचा आहे. मग आम्ही शोध घ्यायला सुरुवात केली. मग दत्ता माळशिकारी आमचे मित्र, त्यावेळी मी पत्रकार नव्हतो, दत्ता माळशिकारी मला मोटरसायकलवर मागं टाकायची आणि कविता म्हणायला घेऊन जायची, किंवा सूत्रसंचालक, कुठं सूत्रसंचालक नसला, माळशिकारी साहेब म्हणायचे आहे ना माझ्याकडे सूत्रसंचालक, आणि मला घेऊन जायचे. तर त्यांना मी एक दिवस असंच म्हणालं, राजन खान नावाचं कोण एक मोठा लेखक बारामतीत आहे, तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला माहिती आहे का? अरे माझा मित्रच तो. आणि त्यांनी एक दिवस खरोखरच मला फोन केला, राजन खानला भेटायचंय का? म्हणलं भेटायचंय की, ये अक्षयला. अक्षय हॉटेल आपलं सोमेश्वरचं, 22-23 वर्षापूर्वीची गोष्ट. त्यांनी बोलवलं, ये अक्षय हॉटेलला. म्हणलं राजन खान इकडं कशाला आलं? अरे तुला काय करायचं तू ये फक्त. मग मी, बालगोडे मास्तर तो होता का बरोबर? बालगोडे मास्तर आणि पडवळ आम्ही बरोबर होतो त्यावेळेला, आणि गेलो तिथं. मग आम्हाला पण जेवायला, आणि राजन खान सरांना बघितलं, म्हणलं हे वय लेखक आहेत. बस म्हणलं, ते चिडतात, बोलतात एकदम. बरं, मला राजन खान सरांच्या पुढे उभं केलं. हा संतोष, हा कविता लिहितो, असा खाली बसलो त्यांच्या समोर. काय कळतं कवितेतलं? म्हणलं काय नाही, कविता लिहितो असे आपल्या मोडक्या तोडक्या. काय करता? म्हणलं काय नाही, कॉलेज झालंय पूर्ण, ऑटोमोबाईलचं दुकान चालवतो. उठा, कविता म्हणजे काय नाही माहिती, तिथून खाली उडी टाका. आम्ही वरच्या मजल्यावरची होत होतो. गंमत केली, बसा. मग तिथून पुढं 2 तास सरांनी गप्पा मारल्या. मग लक्षात आलं
माळशीकर साहेब म्हणतात तसा माणूस खडूस नाही, दिसतो फक्त खडूस. खूपच प्रेमळ आणि खूपच लागीव माणूस आहे. आणि त्यानंतर राजन खान मी वाचायला सुरुवात केली. राजन खान सरांची अनेक पुस्तकं मी वाचलीत. आता सगळी नावं मला आठवणार नाहीत. चिमुटभर रुडीबाज आबाळ, संगत विसंगत, रूह, विनशनचा तर प्रोग्रामच आम्ही घेतला होता तिथं. विनशनचं अभिवाचनच आम्ही सोमेश्वरला घेतलं होतं. कथेमागची कथा नावाचं त्यांचं संग्रह आहे 2 मोठे. हे साहित्य विश्वातलं खूप वेगळं पुस्तक आहे. कथेमागची कथा, लिहिलेली कथा आणि त्या कथेच्या मागं काय घडलं होतं ती बातमी बातमी जसं आम्हाला लिहावं लागतं तसं ती सगळं नाही वाचून झालं, पण ते पुस्तक वाचले. त्यांचं मला सगळ्यात आवडलेलं पुस्तक चिमुटभर रुडीबाज आबाळ, वळूबानातली कामधेनू, रस अनावरस आणि कथासंग्रह एक मुरीद कथा त्याच्यातही. तो कथासंग्रह एक बाईजात एक पुस्तक भन्नाट आवडलं होतं. बाईजात. बायकांनी ते पुस्तक वाचलंच पाहिजे आणि स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणवणाऱ्यांनी किंवा आपण सुद्धा कवी बिवींनी किंवा आकाशदादा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा वळूबानातील कामधेनू पुस्तक हे वाचलंच पाहिजे. त्यात आपण जो स्वतःला बघायला सुरुवात केली ना, आपले ते लेखक तुकडे तुकडे करून टाकतो, म्हणजे आपल्या मनाचे विचारांचे. त्यांच्या कादंबऱ्यांवर चित्रपट पण आलेत. 3 चित्रपट प्रसिद्ध झालेत. बाकीचं मला माहीत नाही. दुडगूस, सतनगत एक कादंबरी मी वाचली. आपली जुनी बारामती जर तुम्हाला समजून घ्यायची असेल, आपलं जुन्या बारामतीतलं जर राजकारण समजून घ्यायचं असेल, पत्रकारिता समजून घ्यायची असेल, साप्ताहिकांचा प्रवास समजून घ्यायचा असेल, तर ते त्या कादंबरीत मंत्रालयापर्यंतचं राजकारण, बारामती ते मंत्रालय हे राजकारण समजून घ्यायचं असेल तर सतनगत कादंबरी तुम्ही सगळ्यांनी वाचली पाहिजे. किंबहुना हा एक त्यांचा मला सगळ्यात आवडलेला कथासंग्रह. माझी मुलगी त्यावेळेला 4-5 वर्षाची होती. तर किंबहुना पुस्तक मी घरी आणलं होतं. त्यातला किंबहुना त्यातला असा उलटा आहे. पोरगी म्हणली, लेखक उलटा आहे का पुस्तक उलट आहे? तर मी किस्सा सरांना सांगितला होता. सर त्या पोरीला भेटायला आली होती. तर आजच्या घडीला बारामतीतलाच नाही, महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा लेखक म्हणून माझं पण मत आहे राजन खान हेच नाव आहे. ही आपल्या बारामतीची परंपरा आहे. त्याच्याशिवाय सुद्धा परंपरा असू शकते, त्याचा शोध घेतला पाहिजे आपण. बारामतीला इतिहास नाही, मग आमक्याचीच बारामती. बारामतीला साहित्याची परंपरा नाही, मग आमका एकच बारामतीचा लेखक. असं नाही, तर शोध घेतला तर आपल्याला खूप सापडेल. कारण आपण निरा आणि कराच्या काठावर राहतो आणि ह्या पाण्याला काहीतरी वेगळी चव आहे, वेगळा वास आहे, वेगळा गंध आहे. आणि इथं नक्कीच चांगली माणसं तयार होऊन गेलेली असतील. ज्या अर्थी बारामतीतले लोक अल्लाउद्दीन खिलजीच्या सैन्याला अंगावर घेतात, त्या अर्थी इथल्या बारामतीत काहीतरी वेगळ्या पराक्रमाचे शक्यता असणार आहेत. त्यामुळे त्याचा शोध घेतला पाहिजे असं मला वाटतं. आणि मला या ठिकाणी साहित्य संमेलनात छोट्या बोलण्याची संधी दिल्याबद्दल, तुम्ही सगळ्यांना ऐकल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. नावं आहेत ती नावं तुम्हाला ऐकवतो. कारण काय होतं की आपल्या परंपरा आपण समजून घेतल्या पाहिजेत, आपला भोवताल समजून घेतला पाहिजे. मी जसं सांगत होतं की कवितेबरोबरीनं गझल लिहिणारा आमचा पोपट वाबळे नावाचा खूप लाजरा बुजरा माणूस, त्याचा रात राणी नावाचा गझल संग्रह प्रकाशित झालेला आहे आणि खूप सुंदर गझल आहेत त्याच्या. त्याचबरोबरीनं आपण ज्या परिसरामध्ये आहोत इथूनच एक सुपा नावाचं गाव आहे, सुपे परगणा म्हणून ज्याला प्रसिद्ध आहे सगळ्यांना. तिथून एक 7-8 किलोमीटरवरती हिंगणी गाडा नावाचं गाव आहे. आता ते भौगोलिकदृष्ट्या दौंड तालुक्याच्या शिवेवरती येतं, पण त्या हिंगणी गाडामधल्या श्रावण गायकवाड नावाच्या माणसानं काही लावण्या लिहिल्या. जसं देवकाते सरांची मला म्हणतात पुण्याची मैना किंवा पाहुणा पुण्याचा आलाय ग, ह्या जशा प्रसिद्ध आहेत, तसं आपल्या भागातल्या माणसानं लिहिलेली लावणी आहे. त्या गीतकाराचं नाव आहे श्रावण गायकवाड आणि त्यांची गाजलेली लावणी आहे, नेहमीच राया तुमची घाई नका लाव गठोडं बांधायला, येऊ कशी कशी बांधायला. आपल्या भागातल्या माणसाने लिहिलंय आणि ती लावणी गाणारी गायिका पण आपल्या भागातली, आपल्या शेजारच्या जेजुरीची रोशन सातारकर. त्या जेजुरीमधले दुसरे एक साहित्यिक होते. फक्त भौगोलिक सीमा मी फक्त आपल्या बारामती तालुक्याच्या सीमावर्ती भागात राहणारे
तिथं यशवंतराव सावंत नावाचे एक कवी होऊन गेले. 4 कविता संग्रह आहेत. मराठमोळा, रानवारा, कुणवा आणि कण्हेर नावाचे. त्या माणसाचं वैशिष्ट्य सांगतो, त्या माणसानं एकही कविता सर मुक्त छंदात लिहिली नाही, सगळ्या छंदबद्ध लिहिल्या. आणि त्याचे 2 ओळी ऐकू का तुम्हाला? ते असं म्हणतात की शाहिराने थाप डफावर कडाडून द्यावी आणि शिवकाळाची महाराष्ट्राला पुन्हा याद यावी. अरे शाहिराने वीर रसाचा असा पोवाडा गावा की गर्भातल्या बाळानेही हर हर गरजावा. एवढं अध्यक्षराच्या कविता लिहितो. म्हणजे समजा राजन खान हे नाव तो कवितेमध्ये घेतो अध्यक्षरामध्ये, आणि राजन खान सरांचं पूर्ण साहित्यिक प्रवास, त्यांच्या पुस्तकांची नावं वगैरे तो त्याच्यामधून घेतो. एक वेगळं लेखन करणार आहे. आता ते सोमनाथ सुतार म्हणजे त्यांचा बाल्या वगैरे करत ते त्यांच्या लेखनाचा, साहित्याचा बाल्या होऊ नये, पण त्या माणसानं त्या व्यतिरिक्त एवढं ताकदीनं लिहिलं. तो माणूस काय लिहितो सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर, आमचं उभं आयुष्य तो 2 ओळीत सांकेतिक भाषेत किती सुंदर लिहितो. खरी कविता लिहिणारा महाराष्ट्रातला आज माझा आवडता कवी आहे. माझा आवडता कवी आहे. तो लिहितो की बासेप्ट मोडायचा आणि माय धसकट याचायची. काय करतोय दिवसभर हे सांगायला कशाला सांगावं लागतंय? पाणी पाजलं, गुरं सोडली, शेण काढलं, धारा काढल्या, काही नाही. बासेप्ट मोडायचं आणि माय धसकट याचायची. शाळा शिकतोय म्हणून साहेब मला म्हणायची. डोई तिच्या असायचा पदर सदा फाटलेला आणि रानामध्ये राबून राबून बाप माझा वटलेला. अरे डोळ्यामध्ये पाणी आणून माय माझी म्हणायची की कुदळ सोडून हाती राजा पेन तुझ्या बघायचा आहे आणि आडाण्याच्या घराण्याचा रिवाज मला मोडायचा आहे. आडाण्याच्या घराण्याचा रिवाज मोडायचा आहे म्हणून हे संमेलन आहे. म्हणून आबांच्या नंतर मी मुद्दाम उभा राहिलो. त्याचं कारण आहे की ही सगळी चांगलं लिहिणारी माणसं ही बारामती तालुक्याची खरी श्रीमंती आणि हे खरं वैभव आहे. आणि हे वैभव सगळं एकवटतंय अक्षर मानवच्या माध्यमातून आणि राजन खान सरांच्या माध्यमातून. या गोष्टीचं मनापासून समाधान होतं आहे. त्यामुळे हे साहित्य संमेलन महत्त्वाचं आहे. म्हणून तुमचा थोडासा वेळ घेतला. गुणवडीचे एक ज्येष्ठ कवी होते आम्ही तरुण असताना, त्यांचं नाव आठवतंय का? खूप मोठे कवी होते, त्यांच्या घरी भेटायला जायचो आम्ही गुणवडीला 80च्या दशकात. ते कोणाला नाव नाही आहे. म्हणजे आबांनी देवकाते सर खूप सविस्तर सांगितले, पण देवकाते सरांचे 2 चित्रपट खूप महत्त्वाचे आहेत. एक, ज्या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गाणी सगळंच्या सगळं देवकाते सरांचं आहे. पूर्ण चित्रपट बारामती तालुक्यात झाला. पहिली बारामती ज्या चित्रपटामध्ये चित्रित झाली ती माणसा परस मेंढरं बरी नावाचा चित्रपट. नावातूनच तुम्हाला कळून जाईल. म्हणजे त्या काळात त्यांनी लिहिलं माणसा परस मेंढरं बरे, आणि आज आपण मेंढरं की माणसं याचा जर हे शोध घेतला तर आपण तेच म्हणू. तर त्या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि गाणी ही देवकाते सरांची होती. आणि शेवटची एक आठवण मला सांगायची, कारण तो खरंच बाप माणूस होता. आजही म्हणजे साहित्यामध्ये त्यांचं नाव आदरानं घेतलंच गेलं पाहिजे, पण घेतलं जात नाही. संकल्पना कळत नाही आहेत आपल्याला. 1973 साली सर त्यांचा एक चित्रपट आला, आई तुळजाभवानी नावाचा. त्या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद लिहून झाले होते आणि देवकाते सरांचं लग्न झालं. आता देवकाते सरांची आई लवकर वारल्यामुळं त्यांचं बालपण लासुर्ण्यामध्ये गेलं. त्याच्यानंतर ते पुण्यामध्ये नोकरीला गेले आणि त्या दरम्यान सुषमा शिरोमणीचं शिरोमणी चित्र नावाच्या बॅनरचे सगळे चित्रपटांचं लेखन त्यांच्याकडे आलं. आई तुळजाभवानी हा त्यातलाच एक. कथा झाली, पटकथा झाली, संवाद लिहून झाले आणि गाणी लिहायची होती. देवकाते सरांचं लग्न झालं. मग आई नाही, मग ते मावशीनं त्यांचा सांभाळ केला होता म्हणून ते लग्न झाल्यावर ते आपल्या बायकोला घेऊन गावाकडे आले. ते मेंढपाळ समाजातले असल्यामुळं देव धर्म, ते जागरण, गोंधळ, सोळावा वगैरे हे सगळं करायचं होतं. नवी नवरी घेऊन ते आले कुठं? मावशीच्या इथं. मावशीची बकरी रानात बसलेली, ते रान नांगरलेलं सगळं, तीच आपलं कुळवानी लोडलेलं आणि तिथं ते पाल होतं. त्या पालामध्ये ती मावशी बसलेली. दुपारी आपलं उन्हाचं आलेत. नव्या नवरीच्या अंगावरती हिरवी साडी, हिरवा चुडा, मळवट वगैरे भरलेला आणि ती मावशी बसलेली. त्या मावशीनं काय केलं त्या ढेकळामध्ये, म्हणजे प्रसंग, संकल्पना, साहित्य कसं सुचतं हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आता ते झालं असं की ती मावशी वाट बघत होती आणि हे दोघं जण गेले. नवी नवरी गेली, त्या मावशीनं टाकली घोंगडी बसायला. घोंगडी बसायला टाकल्याच्या नंतर देवकाते सरांना माहिती होतं की नवी घोंगडी खूप टोचते. देवकाते सरांनी 2-3 ढेकळं घेतली,
एका वेक मांडली आणि ते बसले त्या ढेकळावर. पण नव्या नवरीला त्या मावशीनं सांगितली बस सुनबाई बसली घोंगडीवर. तिला ते लागलं टोचायला लागल्यावर त्या सुनबाईनं काय केलं, हळूहळू त्या घोंगडीच्या एका बाजूला आली, हळूच माती हातानं सपाट केली आणि घोंगडीवरून ती खाली बसली. आणि अचानक हे देवकाते सरांच्या सगळं लक्षात होतं, त्यांचं लक्ष होतं त्यांच्या बायकोकडं, म्हणजे त्यांच्याच बायकोकडं होतं हे महत्वाचं. ते असं लक्ष होतं त्यांचं. त्यांनी पाहिलं की अरे ही घोंगडीवरून हळूच गेली. आणि त्यांनी ज्यावेळी अशी नजर फिरवली आणि पाहिलं, अंगावर हिरवी साडी, हिरवी चोळी, कपाळभर मळवट. आधी आई तुळजाभवानी चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद लिहून झाले तर त्यांना गाणं लिहायचं होतं. हे गेल्या स्वतःच्या 16व्या जागरण गोंधळासाठी आणि त्यांनी ते लिहिलं, आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई. तुम्ही म्हणाल बायको होती मग आई कशी, ते गेलेत 16व्याला स्वतःच्या गाणं लिहिलंय आली आली हो गोंधळाला. त्या लेखकाची संकल्पना किती सुंदर आहे. त्यांनी मी सांगितलेला प्रसंग त्या गाण्यात कसा घेतला बघा. गोंगडीवर बसलेली हळूच ती जमिनीवरती बसली. त्या गाण्यामध्ये एक ओळ आहे सर, अरे गुमान भुईवर बसली र आई भवानी माझी. तिथनं पुढं बायकोला भवानी म्हणायची प्रथा सुरू झाली. ही परंपरा तुमची माझी आहे, त्यासाठी महत्वाचं आहे. आपण आपले लेखक समजून घेतले पाहिजे, एवढंच सांगायचं होतं, बाकी काही नाही. धन्यवाद.